नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचन, राष्ट्रवादी महिला आघाडीचा उपक्रम। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शाळा आणि महाविद्यालयात संविधान वाचन उपक्रम महिला विभागाच्या शहराध्यक्ष संगीता जोगदनकर आणि कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी हाती घेतलाय। धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची संहिता, समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा होणार सुरू। आरक्षण बचाव यात्रा ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातून 26 जुलै रोजी सुरू होऊन 27 जुलै रोजी यात्रेचे आगमन सोलापुरातील सांगोला इथे होणार आहे। तसंच यात्रा पंढरपूर मंगलवेढा मार्गे सोलापूर शहरात येणार आणि त्यानंतर तिथे जाहीर सभाही होणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढतायत। ही यात्रा कोल्हापूर येथून 26 जुलै रोजी सुरू होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स्वागत आपण करणार आहोत, प्रवेश करणार आहे। सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे। यात्रेच्या दरम्यान सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजता 27 तारखेला जाहीर सभा होणार आहे। या यात्रेचा आणि बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे। 28 तारखेला सकाळी 9 वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे। मोहोळ, माढा आणि कुर्डवाडी मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल। समस्त महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे 20 जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे आणि जवळपास 15 दिवसाचा कालावधी सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं का, वंचितची भूमिका? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचितची भूमिका कायमच राहिलेली आहे। परंतु ते ओबीसी कोट्यामधून न देता ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचितची आग्रह भूमिका आहे। देशाला आझाद होऊन 70-75 वर्ष झाले, पण आज सुद्धा बार्शीतील वालवड गावामध्ये दलितांना स्मशानभूमीची मागणी करावी लागते। वंचितची भूमिका काय का, वंचितचा प्लॅन काय? फक्त बार्शी तालुक्यातीलच ही घटना आहे असं नाही, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या जातात। तो स्मशानभूमीचा प्रश्न असेल, जातीवाचक शिवीगाळीचा प्रश्न असेल, अन्याय अत्याचाराच्या घटना असतील, आज हे बऱ्याच जाती धर्मावरती अशा अत्याचार होताना दिसत आहेत। मुळामध्ये हे विषय संपणं आवश्यक होतं, परंतु ते संपले गेलेले नाहीत, ही शोकांतिका आहे। अशा वंचित घटकासाठी, अन्यायग्रस्त घटकासाठी वंचित कायमच त्यांच्या न्याय हक्कासाठी आग्रही राहिलेले आहे आणि अशा घटकांसाठी कायमच पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा वंचित प्रयत्न करत राहिलेले आहे। आरपीआय ऐक्याचा विषय बाळासाहेबांच्या याच्या अगोदरच्या स्टेटमेंटनुसार तो वंचितसाठी संपलेला आहे। बाळासाहेबांनी ते याच्या अगोदर जाहीर केलेलं आहे।
चिखली शहरात मेडिकलमध्ये होत आहे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री. औषध निरीक्षक यांनी एका महिन्या अगोदर भेट देऊन सुद्धा मेडिकलमध्ये सर्रासपणे मुदत संपलेल्या औषधांची विक्री जोमाने सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांचे श्री विद्या मेडिकल यात 3 महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधं ही रुग्णांना दिली जात आहेत आणि या मेडिकलमध्ये बऱ्याचशा औषधांची तपासणी केली असता मुदत संपलेल्या औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आलाय. याबाबत डॉक्टर पोहरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की नजर चुकीने हे झाले असावे. डॉक्टरांच्या सांगण्यावरून असं लक्षात येतंय की रुग्णांच्या आरोग्याचे आणि जीवाचे त्यांना काहीच घेणे देणे नाही आहे. यांना फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची असा अंदाज आपण लावू शकतो. पत्रकारांनी औषध निरीक्षक GP घिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळी औषधं चेक करू शकत नाहीत. मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असं म्हणत त्यांनीही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली आहे. रेट घ्यायची दुसरी रेट रेट काय घेता हे महत्वाचं आहे आपल्याला एकच. बरं 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 म्हणजे दर महिन्याला रिटर्न करतो प्रत्येक महिन्याच्या. आता या काढल्या होत्या पण मुलींकडून जर परत ठेवल्या गेल्या असतील तर ते नाही होऊ शकत. किती मुले तुम्ही कामासाठी? आम्ही 5 मुली. DI साहेबाची विजिट झाली होती का तुमची? त्यावेळेस हा स्टॉक दिसला नाही का तुम्हाला? सर तेव्हा नसेल त्याच्यामध्ये तो. तेव्हा नसेल. बरं हा तुम्ही जे पेशंट आहे त्यांना देऊन राहिले म्हणजे? नाही सर चुकीने एखादा गेला असं कारण की आज पण दिलंय त्यांना तर आज बरोबर दिलंय ना सर. पण मेडिकलमध्ये जे स्टॉक आहे तर तो अर्धा डायरेक्ट तिच्यात किती ट्यूब निघले? एक्सपायर किती निघले तुमच्या हाताने काढले तुम्ही? 3 निघले. 4 निघले. नमस्कार, मी वैभव शेळके. बरं. मी काल आपले मेडिकलमधून आदर साहेबांकडून जे इन्फेक्शन झालं तुम्हाला त्या इन्फेक्शनचा औषधीची देऊन दिली डॉक्टरने. कोणत्या मेडिकलमध्ये? मेडिकल पोअरकट मेडिकल. बरं. मेडिकलचं नाव काय? विद्या मेडिकल. विद्या मेडिकलमधून मी औषधी घेतली होती. पण काल मला त्या औषधीमध्ये काल हा जो फुक्सिडिन नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला. किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली आहे त्याची? त्याची तारीख याची एक्सपायरी डेट आहे 4/2024. एक्सपायर झालेला आहे हा. याला जवळपास 2 महिने होऊन गेलेले आहेत. तरी पण मेडिकलमधून यांनी अद्यापही काढलेलं नाही आहे आणि मला त्याचं इन्फेक्शन झालं आहे. बरं. DI साहेबाकडे काय मागणी असेल तुमची? DI साहेबाकडे मला फक्त एवढी मागणी करायची आहे की DI साहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर माल कसं काय निघाला याची चाचपणी झाली पाहिजे. आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर अवांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे, फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर, ते चेक करण्यात यावं. आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथे मेडिकल जी मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून देण्यात आली पाहिजे, जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे, जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बरं होते. सर तुम्ही या मेडिकलचे जे ओनर आहात, ही जे एक्सपायरीचे जे ट्यूब बाहेर दिले गेले कस्टमर पेशंटला, तर काय सांगसाल तुम्ही याच्याबद्दल? नाही, आता तुम्ही सांगितल्यामुळे मला ते माहिती पडलं आहे. तिथे पूर्ण टेक्निकल स्टाफ आहे, 5 फार्मसी मुले आहेत आणि 2 रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत. त्यामुळे लगेच रजिस्टर्ड फार्मासिस्टला बोलणी द्या, त्यात कुठे काय चूक झाली का ते एकदा बघावं लागेल. कारण स्वतः आम्ही डॉक्टर्स तर आमच्या गेममध्ये सगळे असतो इकडे आणि टेक्निकल सांभाळायचं काम पूर्ण फार्मासिस्ट आहे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आपल्याकडे 24 रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात, 2 रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि बाकी 3 अजून एक्स्ट्रा फार्मासिस्ट आपल्याकडे आहेत. 5 फार्मासिस्ट आपण ठेवतो, म्हणजे थोडं टेक्निकल पार्ट सगळं त्यांच्यावर दिलेलं आहे आपण. त्यात त्यांच्या कामात कुठे चुकी होणे अपेक्षित नाही आहे. तरी तशी झाली असल्यास एकदा काय नक्की झालं बघून त्यांना DI साहेबाचं विजिट या ठिकाणी झालेलं होतं. त्यांच्यावर मी लगेच कारवाई त्या फार्मेसीला करावं लागेल जर त्यांची चूक झाली असेल लगेच. DI साहेबाचं या ठिकाणी विजिट झालेलं होतं, तरी सुद्धा ते एक पूर्ण स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध होता त्या नाही, मेडिकल. त्यांच्या विचार वेळेस तर ते काही नसणारच आहे आणि असं शक्यता आपल्याला 99% असं नाही आहे कुठचा स्टॉक. त्यांना मला ते विचारलं समजेल की त्यांच्या चुकीने राहिला का काय, ते तर मला विचारावं लागेल. कारण शक्यता तर होत नाही. आता एवढ्या वर्षांना आहे मेडिकल आता त्या समोरच्या पेशंटला त्याचे फार झालं नाही 13 वर्षामध्ये कधी असं इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याला. त्याला. मला वाटतं ते एकदा चौकशी केल्यानं समजेल नक्की काय आहे. एकदा डिटेल माहिती घेतल्यानं समजेल नक्की काय झालेलं काय नाही. कारण तिथली टेक्निकल पार्ट सांभाळते पूर्ण रजिस्टर्ड फार्मेसिस्ट लोकांचे. ओके. आपण 24 रजिस्टर्ड फार्मेसिस्ट ठेवले आहे. बिना फार्मेसीचा मेडिकल चालवत नाही, कंटिन्यू रजिस्टर्ड फार्मेसिस्ट असतात तिकडे. ओके. माझं नाव गजानन गिरके. मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो.
आणि तसेच माझ्याकडं 2 ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहाय्यक आयुक्त औषधी या पदाचा सहाय्यक ॲडिशनल चार्ज आहे. सर, चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये, तर त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेली आहे. यांच्यावर काय तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने? याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही. आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊ आम्ही. बरं सर, हे जे मेडिकल आहे यांनी जी एक्सपायरीची जी ट्यूब दिलेली आहे, तर यांच्याकडे तुम्ही व्हिजिटसाठी कधी गेले होते? यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो. जूनमध्ये गेले. बरं, त्यांच्याकडे जे 3 महिन्यापूर्वीचा जो स्टॉक सापडलेला आहे, जवळपास 4-5 ट्यूब त्या ठिकाणी सापडले, तर तुम्ही जे इन्स्पेक्शन जे करता मेडिकलमध्ये, तर ते काय इन्स्पेक्शन करता? आम्ही जनरली त्या दुकानात फार्मासिस्ट आहे का ते चेक करतो. त्यानंतर लायसन्सची व्हॅलिडिटी चेक करतो. त्यानंतर योग्य तापमान आहे का मेडिकलमध्ये, किंवा मग फ्रीज ठेवलेला आहे का, दुकानात स्वच्छता आहे का, अशा विविध बाबी आम्ही त्यामध्ये चेक केल्या. तुमच्यासोबत अजून काही स्टॉप वगैरे नसते का तुमचा, औषधी वगैरे check? नसतो. मी एकटाच या जिल्ह्याला औषध निरीक्षकाचे 3 पदं आहेत, 2 पदं रिक्त आहेत आणि हे सहाय्यक आयुक्ताचं पण 1 पद रिक्त आहे. त्यामुळे मी संपूर्ण 13 तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो. यामध्ये सर औषधी काही ट्यूब वगैरे टॅबलेट वगैरे काही चेकिंग केल्या जात नाहीत का? केलं जातं. काही खरेदी विक्री तपशील घेतला जातो. काही प्रोडक्टचा H1 प्रोडक्टचा H1 जे प्रोडक्ट असतात शेड्यूल्ड ड्रग, त्याचा खरेदी विक्री तपशील घेतला जातो. इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जातात ज्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.